आज आपण चर्चा करणार आहोत नेट झिरो. नेट झिरो म्हणजे नेट म्हणजे काय होते? नेट एनईटी नेट, एनईटी नेट निव्वळ. आणि झिरो, झिरो म्हणजे निव्वळ शून्य. म्हणजे इकडे काहीच लागला नाही पाहिजे, इकडे काहीच लागला नाही पाहिजे, फक्त शून्य. आणि कशाविषयी? त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन जो तयार होतो, आपण श्वास घेतो आणि सोडतो, त्याच्यामधून कार्बन निघते. आपण घरी काही जाळतो, त्याचा जो धूर निघते त्याच्यामधून कार्बन निघते. तर हे जे काही कार्बन तयार होते वातावरणामध्ये, ह्या कार्बनला आपल्याला शून्यावरती आणायचं आहे. आणि आपल्या भारत सरकारने लक्ष आहे आपलं 2070 पर्यंत आपला भारत देश हा निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश म्हणून तयार होईल. म्हणजे 2070 सालापर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टीवरती मात करून आपल्याला शून्य कार्बन तयार झालं पाहिजे, या दिशेनं वाटचाल करायची आहे. आणि 2070 पर्यंत 2070 पर्यंत आता किती चालू आहे? 2070 मायनस 2025, 70 मायनस 25, 45. मग 45 ना. आता तुम्ही किती वर्षाचे आहात? 10-15 वर्षाचे. ठीक आहे, 10 वर्षाचे. मग 10 ना 45, तुम्ही 55 वर्षाचे राहाल. कोणी 50 चे राहील, कोणी 55 चा राहील, कोणी 60 चा राहील. आणि आम्ही इकडे तिकडून बघू तुम्ही काय करत आहात म्हणून, भूत बनवून. म्हणून तुम्हाला आता काय करायचं, याच्यावर उपाय काय करावा लागेल? तर ज्या वस्तू आपण पेटवल्या आणि एकदा जळाल्या की त्या वस्तूही नष्ट होतात आणि कार्बन तयार होते. म्हणजे ती वस्तू दुसऱ्यांदा वापरात येऊ शकते का? अशा वस्तूंचा उपयोग आपल्याला टाळायचा. म्हणजे उदाहरणार्थ कोळसा. आपण कोळसा घरी स्वयंपाकासाठी वापरला, कोळसा एकदा जळला की त्याच्यामधून कार्बन निघेल आणि कोळसाही संपेल. मग दुसऱ्यांदा आपल्याला इंधन संपेल ना. काडी आहे, आपण काडी जर पेटवली तर काडी संपेल आणि कार्बनही तयार होईल, आणि काडी म्हणजे इंधनही संपून जाईल. मग आपल्याला इंधन दुसरा. मग आपल्याला अशा वस्तूपासून इंधन, नैसर्गिक साधनांपासून आपल्याला इंधन, ऊर्जा, वीज आपल्याला वापरता आली पाहिजे. जसं सोलर आपण लावला तर सोलर मध्ये आपल्याला काही सूर्यापासून ऊर्जा मिळते. ती ऊर्जा संपणार आहे का? ती ऊर्जा रोज मिळणार आहे, आणि रोजची ऊर्जा तयार झाली ती आपण रोज वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला अशा ऊर्जेचा वापर करायचा आहे जिथं नूतनीकरण करता येते. सोलर पॅनल एकदा खराबही झालं 10-15 वर्षानंतर तरी आपल्याला दुसरं करता येईल. म्हणजे ती आपल्याला वारंवार मिळत राहणारी ऊर्जा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या साधनांचा उपयोग करायचा आहे. आणि त्याच्यामधून सौर ऊर्जेमधून कार्बन तयार होणार आहे का? धूर निघताना पाहिलं का कोणी? तुमच्या शेता वगैरे मध्ये आहेत ना पॅनल लावले, तिथून असा धूर वगैरे निघतो का? कार्बन निघते का? आणि मग आता अजून दुसरा उपाय काय आहे? आपल्याला खूप सारे झाडं लावायचे. आपण जर झाडं लावले तर झाडं कार्बनचा शोषण करून घेतात आणि वातावरणातील कार्बन हा प्रमाण कमी करतात. आपल्याला 2030 पर्यंत जवळपास 40% कार्बन हा वातावरणामधून कमी करायचा आहे. आणि 2070 पर्यंत 100% म्हणजे शून्य कार्बनवर आपल्याला यायचं. त्या दिशेनं आपल्याला सगळ्यांना घरी आपल्या आई वडिलांना सांगायचं आहे. आणि आता तुम्ही मोठे होत जाल तसं हे तुम्हाला वापर करत असताना ज्या वस्तूंचं नूतनीकरण होऊ शकते आणि दुसऱ्यांदा वापरात येऊ शकते अशा वस्तूंचाच वापर करायचा, कारण त्या ठिकाणाहून कार्बनचा उत्सर्जन होत नाही. आणि ज्या वस्तू एकदा वापरात आणल्या की संपतात अशा वस्तूंमधूनच जवळपास कार्बन तयार होते. म्हणजे आता मी उदाहरण सांगितलं, कोळसा, काडी, आपलं कागद वगैरे, आपण ह्या ज्या वस्तू